मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत पोलीस भरती 2024 ची जाहिरात करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती कॉन्स्टेबल यामध्ये मुंबई पोलिसांचा निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्याचबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25 कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ असणार आहे. यामध्ये मित्रांनो ज्या जागा होत्या त्यासाठी तुम्हाला कास्ट वाईज आरक्षण होतं. यामध्ये एससीच्या जागा होत्या. त्यासाठी एकूण जागा बघितल्या तर 458 जागा होत्या. त्यापैकी मित्रांनो जेंडरचा कट ऑफ आहे. एससी साठी जर बघितला तर 123 आहेत. वुमनसाठीच बघितला तर 116 आहेत. स्पोर्ट्ससाठी जर बघितला तर 107 आहेत. प्रकल्पग्रस्त बघितला तर 111 आहेत. भूकंपग्रस्त बघितला तर 112 आहेत. एक्स सर्व्हिसमॅनचा बघितला तर 93 आहेत. पोलीस पालेस बघितला तर 107 आहेत. होमगार्डचा बघितला तर 112 असणार आहेत. त्याचबरोबर एसटीचा कट ऑफ बघितला तर 246 जागेसाठी पदभरती होती. त्यासाठी मित्रांनो या जागा कट ऑफ बघितला तर UR साठी जेंडरसाठी बघितला तर 119, वुमनसाठी 114, स्पोर्ट्ससाठी 108, प्रकल्पग्रस्त 101, भूकंपग्रस्त 70, एक्स सर्व्हिसमॅन 70, पोलीस पाले 87 आणि होमगार्डसाठी 102 जागाची कट ऑफ लागलेली. त्यासाठी VJNT साठी 106 जागा होत्या प्रत्येकी. त्यासाठी जे कट ऑफ होता तो जेंडरसाठी 127, वुमनसाठी 118, स्पोर्ट्स 118, प्रकल्पग्रस्त 122, भूकंपग्रस्त 122, एक्स सर्व्हिसमॅन 94, पोलीस पाले 108 आणि होमगार्डसाठी 120 जागे कट ऑफ लागलेले. त्याचबरोबर NTP साठी 188 जागेसाठी पदभरती होती. त्यासाठी जेंडरसाठी 126, वुमनसाठी 119, स्पोर्ट्स 119, प्रकल्पग्रस्त 119, भूकंपग्रस्त 116, एक्स सर्व्हिसमॅन 95, पोलीस पाले 102, होमगार्डसाठी 121 असा कट ऑफ लागलेला आहे. NTCचा जर बघितला तर 123 जागा होत्या. त्यासाठी जनरलसाठी 129, वुमनसाठी 122, स्पोर्ट्ससाठी 122, प्रकल्पग्रस्त 125, भूकंपग्रस्त 123, एक्स सर्व्हिसमॅन 105, पोलीस पाले 112, होमगार्डसाठी 121चा कट ऑफ लागलेले. पुढचा NTD साठी 70 जागा होत्या. त्यासाठी जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता जेंडरसाठी 129, वुमनसाठी 121, स्पोर्ट्ससाठी 120, प्रकल्पग्रस्त 123, भूकंपग्रस्त 77, एक्स सर्व्हिसमॅन 108, पोलीस पाले 110, होमगार्डसाठी 119चा कट ऑफ लागलेला. त्याचबरोबर SBC कॅटेगरीसाठी फक्त 70 जागा होत्या. त्यासाठी जेंडरसाठी 123, वुमनसाठी 116, स्पोर्ट्ससाठी 108 आहेत. प्रकल्पग्रस्त 105, भूकंपग्रस्त 116, एक्स सर्व्हिसमॅन 69, पोलीस पाले जर बघितलं तर 87 आहेत आणि होमगार्डसाठी बघितलं तर 111 जागेसाठी कट ऑफ असणार. त्याचबरोबर OBC मध्ये जर बघितलं तर 669 जागा होत्या. त्यापैकी जर बघितलं तर जेंडरसाठी 127 आहेत, वुमनसाठी 119, स्पोर्ट्ससाठी 118, प्रकल्पग्रस्त 119, भूकंपग्रस्त 116, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 105 आहेत. पोलीस चाइल्डसाठी 104 आहेत आणि होमगार्डसाठी 119चा कट ऑफ लागलेले. त्याचबरोबर SCBC जे मराठा रिझर्वेशन 10% त्यासाठी जर बघितलं तर 352 जागा होत्या. त्यापैकी 128 हा जेंडरचा कट ऑफ आहेत, वुमनचा 121चा कट ऑफ आहेत, स्पोर्ट्सचा कट ऑफ हा 119 आहेत, प्रकल्पग्रस्त 123चा कट ऑफ आहेत, भूकंपग्रस्त 120चा कट ऑफ आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 108चा कट ऑफ आहेत, पोलीस पाले 108चा कट ऑफ आहेत आणि होमगार्डसाठी 120चा कट ऑफ लागलेले. आता EWSचा जर बघितलं तर सर्वात कमी EWSचा कट ऑफ लागलेले. त्यासाठी 352 जागा होत्या. त्यासाठी UR साठी 116, वुमनसाठी 96 आहेत, प्रकल्पग्रस्त 100 आहेत, भूकंपग्रस्त 101 आहेत, एक्स सर्व्हिसमॅन जर बघितलं तर 103 आहे. यामध्ये जेंडरसाठी बघितलं तर 116 आहेत, वुमनसाठी 96 आहेत, स्पोर्ट्ससाठी 100 आहेत, प्रकल्पग्रस्त 101, भूकंपग्रस्त 103 आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 75 आहेत, पोलीस चाइल्ड 83 आहेत आणि होमगार्डसाठी 96 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर आता ओपन ज्या राहिलेल्या जागा होत्या त्यासाठी 987 जागा होत्या. त्यासाठी जर बघितलं तर जेंडरसाठी 131 आहेत, वुमनसाठी बघितलं तर 125चा कट ऑफ आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्स कोटा बघितलं तर 125 आहेत, प्रकल्पग्रस्त बघितलं तर 126 आहेत, भूकंपग्रस्त 124 आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 116 आहेत, पार्ट टाइम एम्प्लॉई जर बघितलं तर 94 आहेत, पोलीस चाइल्ड बघितलं तर 194 आणि होमगार्डचा बघितलं तर 124चा कट ऑफ असणार. आणि अनाथ एकसाठी जर बघितलं तर 83चा कट ऑफ आहेत आणि अनाथ सेकंडसाठी बघितलं तर 113चा कट ऑफ तुम्हाला
लागलेला पाहायला मिळणार आहे. पुढचा तो मित्रांनो प्रिझन कारागृहासाठी कट ऑफ असणार आहे मित्रांनो. जर बघितलं तर एसी साठी 59 जागा होत्या, जनरल 129, वुमनसाठी 126 होता, एक्स सर्व्हिसमॅनसाठी जर बघितलं तर 113चा कट ऑफ आहेत. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो एसटी साठी एकूण 4 जागा होत्या, 4 जागांसाठी जर बघितलं तर जनरलचा 130 कट ऑफ आहेत, वुमनचा कट ऑफ जर बघितला तर 128 आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनचा 74 आहेत. व्हीजीएनटी साठी 4 जागा होते, त्यासाठी जर बघितलं जनरलचा 134 आहेत, वुमनचा 127 आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनचा 107चा कट ऑफ लागलेले. पुढचा NTB साठी जर बघितलं तर तुम्हाला पाहू शकता तुम्ही जनरलसाठी 133चा कट ऑफ आहेत, वुमनसाठी 128 कट ऑफ आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 100चा कट ऑफ आहेत. NTC साठी जर बघितलं तर 6 जागा होत्या, त्यासाठी जनरलसाठी बघितलं तर 134 कट ऑफ आहेत, वुमनसाठी 128 आहेत, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 127चा कट ऑफ लागलेले. NTD साठी बघितलं तर एकूण 2 जागा होत्या, त्यामध्ये जर बघितलं तर जनरलला आणि फिमेलला होती, यामध्ये जर बघितलं तर जनरलला 134 आणि फिमेलला 127चा कट ऑफ लागलेला आहे. SBC साठी बघितलं तर एकूण 3 जागा होत्या, त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जनरलसाठी 131 आहेत, वुमनसाठी 127 आहेत, अशा स्वरूपात 3 जागा होत्या. त्याचबरोबर SBC साठी जर बघितलं तर 21 जागा होत्या, त्यापैकी बघितलं तर 133चा जनरलचा कट ऑफ आहे, वुमनचा कट ऑफ हा 128 आहेत, स्पोर्ट्स कोटा 127, प्रकल्पग्रस्त 127 आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 121 आणि होमगार्डसाठी 127चा कट ऑफ लागले. SBC साठी जर बघितलं तर SBC साठी मराठा आरक्षणासाठी 16 जागा होत्या, त्यासाठी जनरलमध्ये 133 आहेत, वुमनसाठी 129, प्रकल्पग्रस्त 125, स्पोर्ट्स कोटा 125, प्रकल्पग्रस्त 130 आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 127 आहेत आणि होमगार्डसाठी 127चा कट ऑफ लागलेली. EWS साठी जर बघितलं तर सर्वात कट ऑफ कमी ह्यासाठी असणार आहेत, यामध्ये 16 जागा होत्या, त्यासाठी जनरलसाठी 124चा कट ऑफ आहेत, वुमनसाठी 121 आहेत, स्पोर्ट्स कोटा 120 आहेत, प्रकल्पग्रस्त 118 जागा आहेत, एक्स सर्व्हिसमॅन जर बघितलं तर 104 जागा आहेत आणि होमगार्डसाठी बघितलं तर 122 जागांचा कट ऑफ लागले. ओपनसाठी बघितलं तर फक्त 92 जागा होत्या, त्यापैकी जनरलसाठी बघितलं तर 34 जागांचा कट ऑफ आहेत, वुमनसाठी बघितलं तर 130चा कट ऑफ आहेत, स्पोर्ट्स कोटा 127चा कट ऑफ आहेत, प्रकल्पग्रस्त बघितलं तर 130चा कट ऑफ आहेत, भूकंपग्रस्त बघितलं तर 127चा कट ऑफ आहेत, एक्स सर्व्हिसमॅन बघितलं तर 128चा कट ऑफ आहेत, होमगार्ड बघितलं तर 128चा कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर अनाथ 1 साठी 112 आणि अनाथ सेकंडसाठी 124 जागेसाठी तुम्हाला कट ऑफ जाहीर करण्यात आले. तर मित्रांनो, जे उमेदवारांसाठी यामध्ये जे कट ऑफ आहे त्या कट ऑफ पेक्षा जास्त उमेदवारांसाठी सिलेक्शन झालं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि हा व्हिडिओमध्ये या ठिकाणी जो मुंबईचा कट ऑफ आलेला आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता मुंबई कॉन्स्टेबलसाठी जर बघितलं तर जवळपास 120च्या पुढे कट ऑफ लागलेला आहे, प्रिझनसाठी सुद्धा 120 प्लस कट ऑफ लागलेला आहे.